नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यास करणार आहोत 4 महत्त्वाच्या कन्सेप्ट ज्यांचं नाव आहे जी-डी-पी, जी-एन-पी, एन-डी-पी अँड एन-एन-पी. एकदम सोपे आहेत, पण मुलांना अजूनही कळत नाही की जी-डी-पी काय असतो, जी-एन-पी काय असतो आणि एन-डी-पी काय असतो आणि एन-एन-पी काय असतो. तर एकदम सोप्या भाषेमध्ये आपण अभ्यास करूया. पहिल्यांदा आपण अभ्यास करूया जी-डी-पी म्हणजे काय असतं. तर जी-डी-पी म्हणजे काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, आपली देशाची काय असते बाउंड्री असते. आपल्या देशाचं काय आहे नकाशा समजू आपण. देशाची बाउंड्री असते. आता ह्या देशाच्या बाउंड्रीमध्ये आपले भारतीय नागरिक, इंडियन सिटीजन म्हणतो मी, प्लस फॉरेन ह्या लोकांनी घेतलेल्या अंतिम वस्तू पाहिजे आम्हाला. कोणती पाहिजे? फायनल गुड्स. म्हणजे फायनल गुड्स म्हणजे काय असते? फॉर एक्झाम्पल, एखादा मोबाईल जर आपल्याला बनवायचा असेल तर मोबाईल आपण जो बनतो तो फायनल गुड्स आहे. पण मोबाईलचे जर पार्ट्स आले असेल तर ते इंटरमिजिएट गुड्स म्हटलं जातं. ओके. सो फायनल गुड्स ऑफ व्हॅल्यू ऑफ फायनल गुड्स इन मनी. लक्षात ठेवा, फायनल्स गुड्स ऑफ म्हणजे लक्षात ठेवा, मी जर 10 मोबाईल तयार केले असेल आणि त्यातले फक्त 5 मोबाईलची काय झाली असेल, समजा 10 मोबाईलची किंमत आहे 1,00,000 रुपये, तर आणि मी फक्त त्यातले 5च मोबाईल माझे काय केले, मी घरी घेऊन गेलो आणि 5 मोबाईल फक्त मी काय केले, विकले. ओके. तर 5 मोबाईलवर मला किती रुपये भेटणार आहेत? तर 50,000 रुपये भेटणार आहेत. तर माझा जी-डी-पी किती रुपये झाला? तर 50,000 रुपये, ना की 1,00,000 रुपये. कारण का मी वस्तू विकल्या किती आहेत? तर 5 वस्तू विकल्या. मी 5 मोबाईल वस्तू विकलेले आहेत. सो जी-डी-पी काय लक्षात ठेवायचं? डोमेस्टिक असलं पाहिजे, देशाच्या अंतर्गत असलं पाहिजे, अंतिम असलं पाहिजे, फायनल गुड असली पाहिजे आणि त्याची व्हॅल्यू कशामध्ये असली पाहिजे? मनीमध्ये असली पाहिजे इन 1 इयर. लक्षात ठेवायचं, इन 1 फायनान्शियल इयर. तर आपलं फायनान्स इयर आता किती आहे? तर 1 एप्रिल पासून ते 31 मार्च. म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे फक्त महत्त्वाची काय, देशाची बाउंड्री महत्त्वाची आहे. म्हणजे उत्पादन कुठे झालं पाहिजे? देशाच्या बाउंड्रीमध्ये झालं पाहिजे. मग कोणी पण करवते, मग इंडियन सिटीजन असो किंवा फॉरेन सिटीजन असेल, त्यांनी जे केलेलं एकत्रित जे काही आपण होतं प्रोडक्शन आहे त्याची अंतिम व्हॅल्यू पाहिजे मला, ती पण मनीमध्ये पाहिजे. आणि किती वर्षामध्ये पाहिजे? ते 1 वर्षामध्ये. लक्षात राहील, जी-डी-पी म्हणजे काय असतं? ते एकाच्या देशाच्या भौगोलिक सीमेत एका आर्थिक वर्षात तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू यांचे सेवांचे मौद्रिक मूल्य. मौद्रिक म्हणजे पैशातील मूल्य म्हणजे काय? जी-डी-पी होय. आय होप तुम्हाला जी-डी-पी समजलं असेल. आता जी-डी-पी हेच आहे, कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट स्पेंडिंग आणि नेट. हां, तर जी-डी-पीचे 2 प्रकार पडतात. जी-डी-पीचे प्रकार पडतात नॉमिनल जी-डी-पी आणि रिअल जी-डी-पी. एकदम लक्षात ठेवायचं, सोपं लक्षात ठेवायचं. नॉमिनल जी-डी-पी म्हणजे करंट इयरला ते प्राईस मोजल्या जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कांद्याची किंमत करंट इयरला आता म्हणू शकतो मी 30 के-जी आहे. आणि रिअल जी-डी-पी म्हणजे काय? आपल्याकडे म्हणतात ना, एक बेस इयर असतं बघा. बेस इयर आपल्याकडे सध्या 2011 आणि 12 होतं. ते आपण बदलून आता किती केलेलं आहे? 22 आणि 23 केलेलं आहे. सो आता या बेस इयरला मी प्राईस बोलणार. कांद्याची किंमत जर 25 के-जी असेल तर मला याच्यावरून समजतं की प्राईस किती रुपयाने वाढलेली आहे? तर 5 रुपयाने वाढलेली आहे. ओके. लक्षात ठेवायला म्हणतात. काय लक्षात ठेवायचं? नॉमिनल जी-डी-पी लक्षात ठेवायचं, करंट प्राईजला मोजली जाते आणि इथे बेस इयरच्या प्राईजला मोजली जाते. एवढं लक्षात ठेवा, नॉमिनल जी-डी-पी आणि रिअल जी-डी-पी. ओके. सो जी-डी-पी ॲट मार्केट प्राईस आपण नंतर बघू. पहिलं आता जी-डी-पीमध्ये आपण विचारलं तर आता आपण महाराष्ट्र ह्या एप्रिलमध्ये 6व्या क्रमांकावर गेलेला आहे. तो कितव्या क्रमांकावर होता? 4थ्या क्रमांकावर होता. लक्षात ठेवायचं. आपला सध्याचा जी-डी-पी ग्रोथ रेट लक्षात ठेवायचा असेल तर मी 7.4% लक्षात ठेवा, टार्गेटेड आहे आपला. हां. सो आता जी-एन-पी काय असं बघूया. आता जी-डी-पी आपण बघितलं. आता याच्यामध्ये आपण ते जी-डी-पीमध्ये काय येत नाही, कोणत्या गोष्टी येतात, कोणत्या गोष्टी येत नाही लक्षात ठेवायचं. ट्रान्सफर ऑफ पेमेंट्स येत नाहीत, पेन्शन असेल, सबसिडी असेल, हे येत नाही. ब्लॅक मनी येत नाही, हाऊस ऑफ वर्क येत नाही आणि शेअर्स अँड बॉन्ड ट्रेडिंग येत नाही. आता महत्त्वाचं लक्षात ठेवा, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. जी-डी-पी समजलं असेल ना. जी-डी-पीची मला व्याख्या सांगायची, मी डिटेल तुम्हाला नॅशनल इन्कम जेव्हा चॅप्टर शिकवेल त्यावेळी मी हे डिटेलमध्ये बोलेल. फक्त जी-डी-पी कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. एका वर्षात देशातील म्हणजे देशातील नागरिकांनी, ओके, फक्त नागरिकांनी नाही, देशातील फॉरेन प्लस इंडियन नागरिकांनी एका वर्षात घेतलेल्या अंतिम वस्तूचे पैशातील मूल्य म्हणजे काय? जी-डी-पी असतं. आता ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काय असं लक्षात ठेवा, एकदम सोपं. आता ग्रॉस नॅशनल काय? आता फक्त मला इथे इंडियन सिटीजन आहे, इथे बाउंड्री मॅटर करत नाही. मला काय पाहिजेत? फक्त भारतीय नागरिक पाहिजेत. भारतीय नागरिकांनी कमवलेलं उत्पन्न, पैशातील उत्पन्न एका वर्षात, एका आर्थिक वर्षात भारतीय नागरिकांनी कमवलेले उत्पन्न. मग भारताचा नागरिक कुठेही प्रोडक्शन करत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी माझी, आता तुम्हाला माहिती असेल टाटा कंपनी आपली, जर UK मध्ये जाऊन जर काय करत असेल, बिझनेस करत असेल, तिथे आपले काय करत असेल, व्हेकल्स वगैरे विकत असेल, तर तिथली जी प्राईज आहे ती मी काय करेन? आमच्या जी-एन-पीमध्ये काउंट करेन. माझ्या जी-डी-पीमध्ये काउंट होणार नाही, का तो भारताचा नागरिक आहे. जी-डी-पीमध्ये काउंट कधी होते? तर ती बाउंड्रीमध्ये असेल तर.
तर GNPमध्ये काउंट होणार का, तो इंडियन सिटीजन आहे, टाटा आपले इंडियन सिटीजन, तर माझं GNPमध्ये. आणि UKच्या कुठे होणार, तर GDPमध्ये काउंट होणार त्यांची व्हॅल्यू. म्हणजे समजा त्यांनी तिथे 5 कोटीचा जर व्यवहार केला तर 5 कोटी माझ्या GNPमध्ये ॲड होणार, त्यांच्या GDPमध्ये ॲड होणार. तो लक्षात ठेवा. भारतात म्हणजे GNP म्हणजे काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. भारतीय नागरिकाने, मग तो कुठेही राहू, भारतात असो किंवा भारताच्या बाहेर असो, भारतीय नागरिकाने एका आर्थिक वर्षात कमावलेलं उत्पन्न, पैशातील मूल्य म्हणजे काय, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. लक्षात ठेवा. ओके. सो नॅशनल, नागरिक महत्त्वाचा आहे. आणि पुढचा असं GNP, सॉरी त्याला आपण म्हणू, काय म्हणू, एक लक्षात ठेवा, NDP आणि NNP. एकदम लक्षात ठेवा, सोपं आहे, एकदम सोपं आहे. NDP आणि हे मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर शिकवेन. आता आपण बघूया NDP काय असतं आणि NNP काय असतं. आता इथे एक पॉईंट लक्षात ठेवायचं, आपल्या इकडे कन्सेप्ट महत्त्वाचे, डेप्रेसिएशन. डेप्रेसिएशन म्हणजे आपण डेप्रेसिएशनला मराठीमध्ये काय म्हणतो, तो घसारा. घसारा. फॉर एक्झाम्पल, मी जर घरी TV आणले असेल, एखादा TV जर मी विकत घेतला असेल घरी, जर मी ज्या दिवशी घरात विकत आणतो त्याच्या जर 5-6 दिवसांनी जर मी तो TV जर परत विकायला काढला, तर त्याची, मी समजा जर हा TV 20,000ला आणलेला आहे, ओके, तर तो मी TV विकायला काढला तर तो TVची किंमत 20,000 न होता त्याची किंमत काय झालेली असेल, कमी झालेली असेल. म्हणजे मी म्हणेल 18K पण झालेली असू शकते. तो डिप्रिसिएशन होतं. लक्षात ठेवा, काय होतं, डिप्रिसिएशन. मग NDP कसं काढायचं, तर माझी एकूण GDPची व्हॅल्यूमधून मी NDP काय, डिप्रिसिएशन काय करेन, मायनस करेन. मला काय भेटून जाईल, NDP भेटून जाईल. डिप्रिसिएशन म्हणजे वस्तूची किंमत काय झालेली आहे, कमी झालेली आहे, घसारा झालेला आहे वस्तूच्या किमतीमध्ये. NNP म्हणजे सेम, मी GNP मधून काय मायनस करेन, डिप्रिसिएशन मायनस करेन. मला काय भेटून जाईल, तर NNP भेटून जाईल. सो 2 कन्सेप्ट लक्षात राहिलं तुम्हाला. एकूण आपण किती कन्सेप्टचा अभ्यास केलेला आहे, 4 कन्सेप्टचा अभ्यास केलेला आहे. पहिली कन्सेप्ट आहे आपली GDP. GDPमध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्ही, एका आर्थिक वर्षात, ओके, भारताच्या, कुठे, भारतात, महत्त्वाचं आहे भारताच्या लँड बाउंड्री. मी भारताच्या, आता आणखी एक लक्षात ठेवा, असा एक क्वेश्चन विचारू शकतो. भारताची एक सी बाउंड्री पण आहे. ती सी बाउंड्री काय आहे, तर लक्षात ठेवायचं तुम्ही. एक त्याचे विचारतो 22 नॉटिकल माईल, 12 नॉटिकल माईल, ओके, 12 म्हणजे 22 किलोमीटर. लक्षात ठेवायचं, 22 किलोमीटर पण विचारलं जाऊ शकतं. ही सुद्धा भारताची काय आहे, बाउंड्रीच आहे. लक्षात ठेवा, भारताच्या आतमध्येच येतं हे पण GDPमध्ये येतं आहे. भारताच्या एका वर्षात भारतात, ओके, अंतिम वस्तूंचे पैशातील मूल्य, अंतिम वस्तू पाहिजे मला, या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. GNPमध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्ही, इंडियन सिटीजन असला पाहिजे. इंडियन सिटीजनने भारत किंवा भारताच्या बाहेर कुठे पण जर काय घेतलं असेल, इन्कम कमवलं असेल, तर भारताच्या GNPमध्ये काउंट केलं जातं. पुढची गोष्ट आहे NDP, त्याला नॅशनल नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हटलं जातं. मी काय मायनस करतो, माझ्या GDPमधून डिप्रिसिएशन मायनस करतो, घसारा मायनस करतो. मला काय भेटून जातं, NDP भेटून जातं आहे. आणि NNP म्हणजे काय, तर नेट नॅशनल प्रोडक्ट. मी माझ्या GNPमधून जर डेप्रिसिएशन मायनस केलं, घसारा मायनस केलं, तर मला काय भेटून जातं, इथं NNP भेटून जातं आहे. सो लक्षात ठेवा, घसारा म्हणजे काय असतं, तर वस्तूची झीज होते, वस्तूची किंमत काय होते, कमी होते. त्या 4 कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असेल. GDP लक्षात ठेवताना भारताची बाउंड्री लक्षात ठेवायची, GNP लक्षात ठेवताना भारताचा नागरिक लक्षात ठेवायचं, NDP लक्षात ठेवायचं. GDPमधून मी काय करेन, डेप्रिसिएशन मायनस करेन. आणि NNP लक्षात ठेवताना मी GNPमधून डेप्रिसिएशन मायनस करेन. ओके, आय होप मला हे लेक्चर समजलं असेल. थँक्यू. जय हिंद.